परस्पर डायव्हर्ट केलेलं. सर नमस्कार, सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार. मी सचिन चौधरी, कमलादेवी कॉलेजचा स्टाफ आहे. आणि आज अचानक 2:30 वाजता माझ्या कॅम्पसमध्ये अखिल विद्यार्थी परिषदेचे हे शंतनू बिराजो कोण आहेत, हे कार्यकर्ते आहेत. हे गेल्या वेळेस पण माझ्याकडे आलेले होते. आज अचानक येऊन यांनी खूप जोरजोरात घोषणाबाजी केल्या, कारण की माझ्या इथे कॅम्पसमध्ये ऑनलाईनच्या एक्झाम चालू आहेत आणि विद्यार्थी TYच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम चालू आहेत. तिथे येऊन यांनी वातावरण खूप डिस्टर्ब केलेलं आहे. आणि या डिस्टर्ब वातावरणामुळे मी पोलीस प्रशासनाला बोलून, आणि कुठलीही पूर्वकल्पना यांनी आम्हाला दिलेली नव्हती किंवा कुठलंही लेटर आम्हाला यांनी दिलेलं नाहीये की असं कॉलेजमध्ये स्वच्छता नाहीये किंवा काय आहे, किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी आजपर्यंत माझ्या कॉलेजमध्ये लेखी तक्रार केलेली नव्हती. पण मग हे दरवेळेस हे माझ्याकडे गेल्या वेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये पण आलेले, त्यावेळेस पण त्यांनी हे असंच लेटर दिलेलं आहे साहेब. हे लेटर दिल्याच्या नंतर या लेटरमध्ये आम्ही त्यांना दरवेळेस विचारतो की बाबा काय कुठल्या प्रकारचं, माझ्या कुठल्याही एका विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं नव्हतं किंवा काही नाही. हे दरवेळेस येतात. त्यावेळेस पण हा नोव्हेंबरला माझ्याकडे आलेला, त्यावेळेस पण यांनी जाणूनबुजून हे लेटर मला दिलं आणि माझ्याकडून त्यांनी मागणी केलेली आहे साहेब. ही मागणी त्याची त्यावेळेस मी नाकारली आणि त्याला की बाबा त्याला आर्थिक माझ्याकडून पैसे पाहिजेत सर. खंडणीचे एक प्रकारे तुम्ही पकडून समजून चला, कारण की का मागणी केली ते पण सांगतो. कारण की माझ्याकडे एक BSc एक विद्यार्थी कम्प्युटर सायन्सला शिकत होता, त्याचं नाव बराई म्हणून आहे. तर तो विद्यार्थ्याचं ॲडमिशन विद्यापीठाने इलिजिबल कॅन्सल केलं. तर विद्यापीठाने कॅन्सल केलं, तर त्यांनी त्या टायमापासून त्यांनी तो कॉलेजला आम्हाला हे प्रकरण त्यांनी विद्यापीठामध्ये पण केलेलं आहे. विद्यापीठ ते प्रकरण प्रलंबित ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई चालू आहे. विद्यापीठ त्याच्यावरती जे काय प्रोसिजर करायचे ती करत आहे. आणि त्या विद्यार्थ्याचं आम्ही नुकसान नाही केलं, विद्यापीठाने आम्ही कॉलेजने नुकसान नाही केलेलं. त्या विद्यार्थ्याचं आम्हाला त्यांचा असा आरोप आहे की कम्प्युटर तर त्या विद्यार्थ्याचं माझ्याकडे सर न विचारता परस्पर त्याचं ऍडमिशन सर हे साफ चुकीचं आहे. माझ्याकडे त्या विद्यार्थ्याचं आजही ॲप्लिकेशन माझ्याकडे कॉलेजमध्ये त्यांनी सर मला BSc कम्प्युटर सायन्समध्ये ट्रान्सफर करावं म्हणून त्याचं ॲप्लिकेशन माझ्याकडे आजही आहे, आमच्या कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये आजही आहे सर. तो जे सांगतोय ते स्पष्टपणे चुकीचं आहे सर. पहिले त्यांनी जे ॲडमिशन घेतलं त्याचं स्वतःचं आमच्याकडे पुरावा आहे, त्यांनी स्वतः ॲप्लिकेशन केलेलं आहे कम्प्युटर सायन्ससाठी. तरी त्याला आम्ही खूप वेळापासून समजवतोय की हे जे प्रकरण आहे. आणि त्याच्यानंतर सर तो 1 वर्ष 6 महिने शांत होता, 7 महिने शांत होता, आणि नंतर तो जाणून बुजून पुन्हा येऊन आम्हाला त्रास द्यायला लागला. आमच्या मॅनेजमेंटला, आमच्या प्रिन्सिपलला आणि आमच्या सगळ्या स्टाफला तो तिथे येऊन धमकी देत असतो किंवा मी असं करेल, मी तसं करेल, मी हे करून दाखवेल, ते करून दाखव. आणि हे प्रकरण ऑलरेडी विद्यापीठामध्ये गेलेलं आहे साहेब, आणि विद्यापीठाचा स्टाफ एकदा येऊन चौकशी करून गेलेला आहे. पण तरी सुद्धा हे जाणून बुजून आज येणं आणि हे अचानक मध्ये आंदोलन करणे, हा शंतनू जो बिराजो जो आहे सर, हा प्रत्येक वेळेस मला पर्सनली मला येऊन त्यांनी खूप वेळा त्रास दिलेला आहे. मी त्याला प्रत्येक वेळेस प्रेमाने समजवलेला आहे, पण तो कुठल्याही प्रकारे समजत नाहीये आणि त्याला माझ्याकडून आर्थिक अपेक्षा आहे स्पष्टपणे. आता यांनी मला जे लेटर दिलेलं आहे त्या लेटरवरती हे त्यांनी मला तिथे कॉलेजमध्येच दिलं असतं तर आम्ही त्याच्यावरती त्याला उत्तर दिलं असतं साहेब, पण त्यांनी हे केलं नाही साहेब. त्यांनी नंतर त्याच्यावरती ते प्रकरण येणार आहे म्हणून मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मला हे दिलं लेटर. शंतनू बिराजो, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. विद्यार्थी परिषद सगळ्यांना माहित आहे, विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंट वेलफेअरसाठी वर्षभर काम करत असते, विगत 77 वर्षापासून काम करते आणि आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन सुद्धा करत असते. आज जवळपास आम्ही 2-2.5 वर्ष विद्यार्थी परिषद म्हणून बघतोय. कल्याण पूर्वेच्या विठ्ठलवाडीतलं कमलादेवी कॉलेज सातत्याने वेगवेगळे स्कॅम्स त्या कॉलेजच्या समोर येतच असतात. मध्यंतरी सुद्धा त्या महाविद्यालयाच्या स्वच्छतागृह, उपहारगृह, जिमखाना, मैदान, रेफ्युज एरिया, क्लासरूम, लेक्चर सिरीज या सगळ्या गोष्टीतले स्कॅम आमच्याकडे येत होते. आणि सातत्यानं आम्ही त्यावेळी त्याच्या कॉलेजच्या रजिस्ट्रार आणि संबंधित प्रशासनाशी बोलणं केलं. त्यांनी त्यामध्ये सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला किंवा बोलणं तरी फक्त त्यांनी कमिटमेंट दिली, परंतु त्यावेळी काही सुधारणा झाली नाही. त्यानंतर वारंवार आम्ही गेलो आणि अंततः आम्ही 7 नोव्हेंबर 2025 जवळपास 4 महिन्यापूर्वी महाविद्यालयाला एक निवेदन सुद्धा दिलेलं होतं. त्या निवेदनात अगदी मधमाशाच्या पोळ्यासारखं शिवाय एका विद्यार्थ्याचं झालेल्या नुकसानाशिवाय मगाशी सांगितलेले सगळे विषय आम्ही कव्हर केले. त्याही वेळी काहीच त्यांनी सोल्युशन दिलं नाही. म्हणून अंततः आज आम्हाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला त्यांच्याकडनं अपेक्षा शिल्लक राहिल्या नाहीत, म्हणून त्यांचं अस्तित्वच आमच्यासाठी नाही, म्हणून बोंबठोक निदर्शनं करावं लागली, बोंबठोक एक प्रकारे आंदोलन करावं लागले. आज आयुष ओमप्रकाश बराई नावाचा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याला 2023-24 शैक्षणिक वर्षामध्ये BSc IT ला ऍडमिशन मिळालं त्यावेळेच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार. परंतु थोड्या दिवसानंतर कॉलेजनं पालकांची आणि त्यांच्या स्वतः विद्यार्थ्याच्या कन्व्हिनियन्स शिवाय त्या कॅम्पसमध्ये त्यांनी BSc CS ला अधिकच्या पैशांसाठी एक सीट भर केली आणि त्या विद्यार्थ्याला BSc CS ला ऍडमिशन दिलं.
त्याला इव्हन घटक चाचणी सुद्धा मॅनेज करण्याचं आश्वासन दिलं आणि येणाऱ्या काळातल्या सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित चालतील याचं त्यांनी आश्वासन दिलं. आणि आज ज्यावेळी 2 वर्ष होत आहेत, 1.5 वर्ष होत आहेत, त्यावेळी त्या विद्यार्थ्याला विद्यापीठाने ज्यावेळी सांगितलं की तो नॉट एलिजिबल आहे, त्यावेळी त्यांनी कॉलेजने त्याला आता अक्षरशः मजबूर केलेला आहे. ह्या अकॅडमिक इयरसाठी त्यानं बीकॉमला ऍडमिशन घेतलं, दुसऱ्या कॉलेजमध्ये घेतलं. मागच्याच आठवड्यात बघितलं तर सीईटी परीक्षेच्या वेळी सुद्धा असाच गोळ या कॅम्पसमध्ये झालेला होता. या कॅम्पसचे एक ना धड पाराभर चिंध्या अशा प्रकारचे स्कॅम्स घोळ सातत्यानं पुढे येत असतात आणि त्या सगळ्याचा निषेध आम्ही आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नाईलाज असतो आम्हाला करायला लागला आणि आम्ही आज तो केला.